करा काय फार शिकवा प्राप्त प्रसूत आज या आदित्यपासाठी मुक्त सेवेसाठी निवडलेला अभंग संत जगद्गुरु जगद्भाग्य संत तुकाराम महाराज सुप्रसिद्ध देऊचे यांचा गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. पण या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी पहिल्यांदाच हा एक सिद्ध केला की आता हा शब्द कसाही माहित आहे का, चालू वर्तमान काळातला शब्द आहे. आता हा शब्द वर्तमान काळातला आहे. मग आता आपल्याला पाहायचं काय की हा महिना कसा आहे आणि कशासाठी हा महिना निवडला. तर ह्या अभंगाला 4 नाव आहेत. हा महिना 4 नावाने निवडलेला आहे. मग ते नाव कोणती कोणती महाराज. तर पहिलं नाव आहे बनवास. पहिलं नाव काय आहे महिन्याला बनवास. बनवास म्हणजे अर्थ काय, पहिल्या वर्षातलं 10 दिवस, दुसऱ्या वर्षातलं 10 दिवस आणि चालू वर्षातलं 10 दिवस असं हे 30 दिवसाचा हा महिना बाजूला निघाला. 3 वर्षातला 10 दिवसाच्या अंतराचा हा महिना 30 दिवसाचा बाजूला निघाला. मग ह्या महिन्यात काम काय करायचं. ह्या महिन्यात भूमिपूजन करायचं नाही. ह्या महिन्यात वास्तुशांती घालायची नाही. ह्या महिन्यात साखरपुडा करायचा नाही. आणि ह्या महिन्यात लग्न करायचं, लग्न लावायचं. महाराज हे असं कसं नाही महाराज. त्यावेळेस या महिन्याला राग आला आणि हा महिना मी एवढा मोठा असताना मला हे काम वरले का म्हणून हा महिना भगवंतापाशी गेला. तर ह्या महिन्याला प्रथम दुसरं नाव काय दिलं तर पुरुषोत्तम मास. या महिन्याला दुसरं नाव पुरुषोत्तम नाव हे दिलं. मग पुरुषोत्तम मासामध्ये काय करायचं तर भगवंतानेच त्या महिन्यात सांगितलं अन्नदान 1 नंबरचं, धनदान 2 नंबरचं आणि वस्त्रदान हे दान देण्याचा महिना हा पुरुषोत्तम महिना. ह्या पुरुषोत्तम महिन्यामध्ये तांब्याचं ताट घ्या, लावलेला दिवा घ्या, वस्त्र अलंकार द्या, धन द्या, भजन कीर्तन जागरण असं ठेवा ह्या महिन्यात. पण कधी पुरुषोत्तमाला हा महिना शरण गेल्यानंतर बागेनंतर या पुरुषोत्तमाने दिले. म्हणून ह्या महिन्यात पूजा अर्चा करावी, देवदर्शन घ्यावं, ठिकठिकाणी जाऊन चांगल्या क्षेत्राला भेट द्यावी, अनेक नद्यांचं स्नान करावं, चंद्रभागेचं स्नान करावं, गोदावरीचं स्नान करावं. नवे नवे समुद्र सागरानं स्नान केलं तरी सुद्धा हा जीवाचा उद्धार होतो. महाराज काय होतो, उद्धार होतो. मग त्यावेळेस तुम्ही म्हणाल महाराज तिसरं नाव काय तर तिसरं नाव हे आदित्य बिंदू
ठरवलं पहिल्या वर्षाचे 10 दिवस, दुसऱ्या वर्षाचे 10 दिवस आणि तिसऱ्या वर्षाचं 10 दिवस अधिक करून 30 दिवस झालं, म्हणून त्याला काय पडलं अधिकाचा महिना. काय पडलं अधिक मास. मग अधिक मास पडल्यानंतर अधिक मासामध्ये काय करायचं आहे तर येणाऱ्या परिवाराला अन्नदान करायचं. काय भगवंताची भेट घ्यायला जायचं, तीर्थाटन करायचं अधिक मासामध्ये. आणि अधिक मासामध्ये दुसरे कारण मोठं आहे बघा, त्याला मराठी बिनशास्त्राचं नाव आहे या महिन्याला. या शास्त्र पद्धतीची ही ती नावं झाली काय, पण चौथं ह्या महिन्याला नाव आहे ती दोहटा महिना. मराठी बोली भाषेत दोहटा महिना. मग दोहटा महिन्याची प्रवड काय असते माहिती आहे का मला? दाद द्यायचा आहे. नवीन मुलीचं लग्न होतं आणि नवीन मुलगी नांदायला जाते आणि नांदायला गेल्यानंतर या दोन्या महिन्यात जावयाला भेटायला बोलवतात. कुठं? सासरवाडीला. पण ही कशासाठी पद्धत पडली महाराज तर ह्या महिन्यात दान द्यायचं कुणाला? आपलं दान दुसऱ्याला जाते म्हणून प्रेमापोटी मायेपोटी आपण त्या जावयाला आणि लेकीला आमंत्रण करतो आणि ती दान देतो. मग जावयाला देण्याचे दान काय आहे माहिती आहे का? सुवर्ण दान. सुवर्ण कशाला म्हणायचं? आता 1.5 लाखाकडे गेले, आता ते आपल्या बचत काम राहिलेलं नाही. मग आता दान द्यायचं काय तर जावयाला वस्त्र अलंकार द्यायचा, लेकीला जुळणी करायची. काय आता ह्या 4 वर्षात काय निघाले माहिती का? लेकीनंच आईला आणायचं. ही पद्धत आईला आणायची पद्धत आता निघाली आहे. का? आपल्या लेकी बाळा दुकानाकडे गेल्या का तर कसरीनं नवऱ्याच्या खिशात चोरून का होईना पण आपण पाकिटात ठेवलं. पण ती दान आपण कुणाला करावं तर आपल्या आई वडिलाला केलेलं बरं. म्हणून ही आई वडिलाला लेकीने करायची पद्धत ह्या 4 वर्षात निघाली आहे. नाहीतर आईनंच लेकीला करायचं असतं. आईनंच लेकीला करायचं असतं, लेकीनं आईला करायचं नाही. या अशा पद्धतीने तर हे असा दोहटा महिना. मग दोहट्या महिन्यात घ्यायचं काय आणि काय नाही घ्यायचं ती पहिल्यांदा तुम्ही आपल्यामध्ये सांगितलं. आता तरी पुढे हा जो उपदेश नका करू नाश हा विषयाचा झालं. 3 वर्ष निघून गेली. 3 वर्षासून आपल्याला भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये आलं नाही. पण आता तरी तुकाराम महाराजांनी शब्दाची रचना कशी केली आहे बघा. सुरुवातीला आता घातला, आता तरी पुढे मागलं जाऊ द्या पण पुढे आपल्या भाग्यात जर असलं, आपलं भाग्य उजळायचं जर असेल तर आपण काय केलं पाहिजे तर भगवंताचं चिंतनच केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करताना सुद्धा भक्ती काही एवढी सुस्पीत आहे महाराज. भक्ती सुरावरची पुढे आहे महाराज. भक्ती साधी देऊ. आज ह्या कुटुंबाला हा कार्यक्रम जो आयोजित केलाय अधिक मासानिमित्त, ह्याच्या पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य, पुण्याचा साठा भरपूर आहे. नाहीतर हा वंश कसा आहे माहिती आहे का? रामवंशातला हा वंश आहे. मग रामवंशातला वंश असताना सुद्धा धर्माकडे वळली नाही. धर्म बाजूला टाकून भगवंताच्या भक्तीमध्ये ही नवरा-बायको लीन झाली. ही नवरा-बायको
भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झाली, एवढी लीन झाली की काय बोलायचं कामच नाही बघा. त्या भक्तीचा विसरच होईल, विसर पडतच नाही. अरे ज्या ठिकाणी मशानभूमी गावाला गाय गेली तर तिथं परभी करायला लागत होती. गावाला गाय जर त्या ठिकाणी गेली तर परभी करायला लागत होती. ह्या ठिकाणी तिने भगवंताचं स्वरूप त्या ठिकाणी उत्पन्न केलं. ही कृपा कुणाची? एका विठ्ठलाची, भगवंताची कृपा दृष्टी झाल्याशिवाय आपलं भाग्य उजळत नसतं महाराज. उजळत आपलं भाग्य उजळायला पूर्वजन्माचं कर्म आपल्याला चांगलं लागतं. मग कर्म म्हणजे काय? कर्म गती घडणं आणि जे होणार ते चुकीनं. देवाधिकारा सुद्धा चुकलं नाही, मग मानवाला कसं चुकायचं नाही? सुटलं का ते? भगवंताला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला का नाही लागला? 14 वर्ष भगवंतानं वनवास भोगला. मग आता आपण तरी मानव आहे, मानवाला किती भोगायला लागेल? म्हणून ह्या अधिक मासामध्ये भगवंताची भक्ती करावी. अधिक मासामध्ये वरपंचमी नको. सोखोबा महाराजांनी एका आजमध्ये सांगितलंय बघा, ऊस दोघा परी रस दोहे ढोका कार भुलाची वरगिया रंग. ऊस दोघा परी महिमा आणि सर्वसाधारण माहिती तुम्हाला दिलेली आहे. मग ह्या महिन्यामध्येच असं का करावं? ही माहिती दिल्यामुळे इकडं आपण आबंदाकडे वळू नये. आबंदाकडं वळायचं आहे, पण वळायच्या अगोदर थोडीशी मर्यादा असते. इथं आलेले आमचे मौली महाराज असतील, साठे महाराज असतील, गुरव महाराज असतील, आमचे सावंत महाराज माधवबुद्धीकर असतील आणि आमचे स्नेह कीर्तनकार आज माझ्या पक्वाजाला साथीला लाभले हे असे आमचे बलवडीचे राजू महाराज. काहीतरी उचित काळ असल्याशिवाय ह्या मूर्ती समोर येत नाहीत. कारण का ह्या कुटुंबाचा पूर्वसंस्कृताचा ठेवा आज या ठिकाणी उदयाला आला.
म्हणून या पुढं हे ज्ञानगंगा काय झालं या ह्याच्या दारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वाटी सोडलेले. मग ह्या ज्ञानगंगेमध्ये पाणी प्यायचं कुणी नाही कुणी हे आपण ठरवायचं. आपण ठरवायचं. देणारा वेगळा आहे, देता दळविता घेता घेऊन हा वेगळाच असतो. मला देणारा थोर आहे पण घ्यायला पदर पाहिजे ना. घेणाऱ्याचा हात कायम उतार असतो पण घ्यायला आलं पाहिजे आणि घेतल्यानंतर ती रेगो रुपयाला लावता आलं पाहिजे, नाहीतर त्याचा उपयोग नाही. मग काय सोनाने फुकली नवीन इकडून तिकडे गेले बाहेर. ही डोकं आहे. वरपंखी भाव उपयोगाचा नाही. वरपंखी भाव उपयोगाचा नाही. तर आता तरी थोडे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकाळचं पाणी माझ्या तटवत आपल्याला चित्तशुद्धी करावं सुद्धा नाही. दुसरा निघाला पुढारी. एका वेगळा पुढारी वेगळा. पुढाऱ्याकडे गेलं की दादा आपचा असाच होतोय. त्यावेळेस पुढाऱ्याला सांगायचं बघू काय करू बघू. तर एका ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितले, ह्या जगामध्ये 3 प्रकारची माणसं आपल्याला भेटतात. किती प्रकारचे? 3 प्रकारचे. एक राजस, एक तामस आणि एक रजस. मग रजसत्व असणाऱ्या लोकांपेक्षा आपण जर गेलो तर मान अभिमान आपल्याला मिळत असतो. राजस मानवापाशी जर गेलं तर आपल्याला जागा खाली वाकूनच बसायचं मिळत, वर मान करून बघायचं मिळणार नाही. आणि तापस माणसाला जर गेलं तर तापस माणसाला गेल्यानंतर काय होतं महाराज सांगतो तुम्हाला. द्राक्षाचा झाड जर लिंबावर गेला, लिंबावर जर गेला तर तो कडू कशात होतो? संगतीने. मग संगत धरायची कुणाची नाही कुणाची ह्या मानवाने ठरवायचं आहे. कुणी ठरवायचं आहे? ह्या मानवाने ठरवायचं आहे. आणि ह्या मानवामध्ये 6 आहेत. 6 आहेत पण 3 जर आपण ओळखून बसले पाहिजे ना. 6 कोण म्हणते? काम, क्रोध, बळ, बसर, दम आणि अहंकार. ही 6 आपल्या शरीरामध्ये लपून स्वार बसलेला आहे. स्वार सतका मार्गाला जाऊनच येत नाही. मोठं स्वार आहे ती. ह्या मनाला एक मन म्हणते इकडे, एक मन म्हणते या तिकडे. संसार म्हणतोय ये इकडं. अगोदर पहिल्या चरणाचा भावार्थ खूप चंद्रपात. हा भावार्थ झाला. अभंगाचा पूर्ण भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला नाही.
फक्त एका चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडला आहे आणि आता आपण कीर्तनाला सुरुवात करणार आहे. आता महिन्याचा भावार्थ मांडला आणि आपण त्याच्या एका चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडला आहे. वेळ होत आली आहे की काय थांबणारी वेळ नव्हे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. महायोग प्रीते तटे भगवत्या वरपुण्यकाय दातु मुनिः समागत तिष्ठत महानन्दकन्ददा परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गः